अन्य कार्यकर्ता दर्गा ट्रस्टचा उर्स कमिटीचा सदस्य या नात्याने गेल्या 20 वर्षापासून या प्रक्रियेशी अतिशय जवळून बघण्याचा कोरोना काळापासूनचा अनुभव माझ्या समोर आहे। एक कार्यकर्ता या नात्याने मी जास्त काही सूचना करण्यासाठी उपस्थित नाही, परंतु प्रत्येकाने उरुस हा चाळीसगाव तालुक्याचा शहराचं वैभव, उभ्या महाराष्ट्रातील शांतताचं प्रतीक असलेला पीर मुसा कादरी बाबाच्या दर्ग्याचा उरुस म्हटलं म्हणजे प्रत्येक चाळीसगाव शहराच्या नागरिकाचं वैभव, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा तो एक सण आहे। या सणाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रातून भिवंडीपासून ते केरळ कर्नाटक या राज्यातील भाविक उर्साच्या निमित्तानं, तलवारच्या निमित्तानं बाबाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असता याची आख्यायिका कदाचित आपल्या सर्वांना आदरणीय जोशी साहेबांनी गाडी साहेब सोडलं तर प्रत्येकाला कृतीमध्ये माहिती असेल। मी या प्रसंगी जास्त काही सूचना करणार नाही, परंतु एमएससीबी, नवीन झालेला रस्ता, या सगळ्या गोष्टींची पाहणी, तलवारीचा मार्ग आणि त्या उरुस काळाच्या 3-4 दिवसामध्ये रस्त्यावरील इजी वाहन या सगळ्यांकडे जर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर भाविकांनी प्रत्येकाने आपण सुद्धा तलवारच्या दिवशी जी शहरामध्ये जवळपास 1,00,000-1.5 लाख लोकांच्या संख्येची गर्दी होती ती बाबाच्या कृपेने येते आणि जाती। आतापर्यंत याला कुठेही अनुचित प्रकार घडला नाही असा या सगळ्या तलवारीचा आजपोतोचा सर्व इतिहास आहे। मी या संबंधीचे एमएससीबीचे अधिकारी असतील या ठिकाणी दर्गा ट्रस्टला पण विनंती करतो की त्यांनी तलवारीच्या दिवसाचा जो तलवार पोहोचण्यापर्यंतचा घोळ आहे तो आजी साहब ये बात पे गई 4 साल से अपना जिक्र चल रहा, दादा मी तुमच्याही कानावर टाकलाय, तो तलवारीचा पोहोचण्यापूर्वीचा घोळ या वर्षापासून तरी संपला पाहिजे। मागच्या काळामध्ये आपली साहेबांबरोबर चर्चा झाली होती, मी पंडित दादाला मागच्या वेळा पण सांगितलं होतं, आम्ही तुमच्या बरोबर शिस्तीने आपका स्वयंसेवक बोल के वो आज तक चलते, या कुछ शांतता कमेटी के मीटिंग में आए और भाषण करके चले गए, ऐसा नहीं है। तलवार निकलने से तो तलवार जाए तक आपके साथ में रहते या नहीं रहते, तो इस बात का भी आपको भी और हमारे हिंदू भाई भी जो है उन्होंने दोनों ने पालन करना चाहिए। मेरी एक आपको विनंती है, आणि या काळामध्ये छोटे मोठे जे प्रकार घडतात आपण सगळ्यांनीच स्वतः सफेद कपड्यातले पोलीस समजून, स्वयंसेवक समजून आपण देखील या उत्सवाच्यासाठी मदत करावी। कुठेही गालबोट लागणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नये। काळ नीतीचा जरी असला तरी हा आपला उत्सव आहे, आपल्या शहराच्या वैभवाचा उत्सव आहे, याच्यासाठी आपण सर्वांनी दखल घ्यावी। चाळीसगाव नगरपालिकेचा योगायोग आहे सरजी, आपण चांगलं काम दर्गा परिसरामध्ये करतात। याचं गेल्या 2-4 दिवसामध्ये मी 4 दिवसापूर्वी गेलो होतो, मी त्यांच्याकडनं जाणून पण घेतलं। सर आपणही तिथे जाऊन आलात, दुकानदारांना सूचना केला, तेही जाणून घेतलं। तुमच्या पण दुकानदारांच्या काही अडचणी असतील तर त्या जाहीर न बोलता सरांना सांगाव्यात। शांभाऊ तुम्ही म्हटले की दुकानांच्या बाबतीत चालू राहण्याची वेळ सांगा वगैरे, ते वेळ सांगतील, ते त्यांचं शिस्तीचं काम करतील, आपण शिस्तीत राहून ते आपल्याकडे डोळझाप करतील। हे काही बोलण्याच्या गोष्टी नाहीत, त्याच्यामुळे असं वेळ वगैरेच्या बंधनात तुम्ही बी विचारून अडकू नका, त्यांनाही अडकू नका। अशा पद्धतीच्या मनापासूनच्या उर्स कमिटीच्या वतीनं दर्गा ट्रस्टचा सदस्य आपल्या सर्वांच्या समोर विनंती करतो, आपण या उत्सवामध्ये सर्वांनी हिरिरीने सहभाग घ्यावा, आनंदाने त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा। काही चुका असतील उन्हीमा लक्षात आणून द्याव्यात और ये अपना सबका उत्सव इस तरह से आपण ते काम करावेत। येणाऱ्या सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या, उद्याच्या मकर संक्रांतीच्या आपल्याला नवीन पर्वाच्या आणि उर्स कमिटीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।